जर इडली तुम्हाला फुगलेली आणि मऊसूत पाहिजे असेल ना, तर त्यामध्ये काय टाकायचं आणि भिजायला कसं घालायचं तेही तितकंच महत्त्वाचं आहे. तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी काय करायचं, इथं मी 7 तासापूर्वी तांदूळ आणि डाळ भिजत घातली होती. तांदळामध्ये इथं मी 2 चमचे साबुदाणा आणि 1 चमचा मेथी दाणे घातले होते आणि छान ही 7 तासाचं छान असं भिजवून घेतलेलं आहे. आता त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे छान असं टाकायचं तांदूळ आणि त्याच्यातलं थोडंसं पाणी घालून हे बारीक असं वाटून घ्यायचं. वाटून घेतल्यानंतर एक मोठ्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं. पीठ चांगलं असं हे फेटून घ्यायचं आणि रात्रभर हे असं ठेवून द्यायचं झाकण लावून. सकाळी पाहिलं तर तुम्ही इथं बघू शकता एवढं छान असं पीठ फुगलेलं आहे ना. आता काय करायचं, हे पीठ चांगलं असं फेटून हलकं करून घ्यायचं आणि लगेच इडलीचं भांडं घ्यायचं आणि त्याला तेल लावायचं आणि ही बॅटर त्याच्यामध्ये टाकायचं. त्यानंतर इडली पात्रामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि लिंबाची फोड टाकायची. चांगलं पाणी असं उकळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही भांडी ठेवून द्यायची आणि एक 10 मिनटानंतर तुम्ही इथं बघू शकता एवढ्या इडल्या मस्त अशा फुगलेल्या आहेत ना. आता थंड झाल्यानंतर इथं आपण काढून घेणार आहोत. एवढ्या मस्त इडल्या फुगलेल्या आहेत ना. अशा प्रकारे सर्व इडल्या आता आपण बनवून घेणार आहोत आणि त्यानंतर तुम्ही इथं बघू शकताय एवढ्या मस्त अशा इडल्या तयार झालेल्या आहेत ना. ह्या इडली तुम्ही सांबारसोबत पण खाऊ शकता. इथं मी खोबऱ्याची छान अशी चटणी बनवलेली आहे आणि एवढ्या मस्त अशा कापसासारख्या इडल्या तयार झालेल्या आहेत. तुम्हीसुद्धा ह्या इडल्या नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा कशी झाली आहे ती इडली.